परसोडी येथे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या टिप्परवर पोलिसांनी कारवाई केली असता आरोपींच्या ताब्यातून 20,21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी 2 आरोपींवर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मौजा परसोडी येथे दिनांक 19 मे 2024 रोज रविवारला सायंकाळी 5:30 वाजता दरम्यान टिप्पर चालक मिलिंद सुखदेवे वय 31 वर्षे राहणार पलाडी याने टिप्पर मालक नितीन गणवीर वय 35 वर्षे राहणार दाभा याच्या सांगण्यावरून MH40 CT 0130 या क्रमांकाच्या टिप्परमध्ये चारगाव रेती डेपोमधील अंदाजे 7 बरास किंमत 21,000 रुपयांची रेती चोरी करून वाहतूक करताना मिळून आले। या प्रकरणी सदर आरोपींच्या ताब्यातून टिप्पर किंमत 20 लाख रुपये आणि 7 बरास रेती किंमत 21,000 रुपये असा एकूण किंमत 20,21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी सरतर्फे फिर्यादी पोलीस अंमलदार हाके यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस करीत आहेत। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 20 मे 2024 रोज सोमवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।